नमस्कार, तेजश्री जाधव या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज गुरुवार आहे. आज आपण दत्त महाराजांना अभिषेक कसा घालायचा ते पाहणार आहोत. अभिषेक घातल्याने खूप मनाला प्रसन्न वाटते आणि आपल्या इच्छाही पूर्ण होतात. त्यासाठी दत्त महाराजांचे दर गुरुवारी 11 अभिषेक घालावेत असं मी तर वैयक्तिक सांगेन, का तर याचा अनुभव मला खूप आहे. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हीही दत्त महाराजांना दर गुरुवारी उपवास करून 11 गुरुवारी हे अभिषेक घालू शकता. तर बघूया आपण अभिषेक कसा घालायचा ते. नामस्मरण करत करत अभिषेक घाला किंवा अभिषेक घातल्यानंतरही तुम्ही नामस्मरण करू शकता. दररोज एक माळ नामस्मरण तरी करावेच. चला तर बघू. ताट घेऊन आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे. तुम्ही पंचामृतही बनवू शकता. जसं मी माझ्याप्रमाणे बनवलेलं आहे. माझ्याकडे केळ अवेलेबल नसल्याने मी दुधाचाच अभिषेक घालणार आहे. तर बघूया आपण कसा अभिषेक घालायचा ते. दत्त महाराजांची गाय असलेली मूर्ती घ्यायची आणि ती अशी डब्यावर मांडायची. तुम्ही देवाच्या ताटातही घेऊ शकता. मी असंच घेतलेलं आहे. चमच्याने हळूवार पाणी सोडून दत्त महाराजांचा अभिषेक म्हणावा. दत्त महाराजांचं नामस्मरण करावं. पहिल्यांदा 3 किंवा 4 वेळा दत्त महाराजांच्या मूर्तीला पाण्याचा अभिषेक घालावा. म्हणजे 4 चमचे पाणी सोडून पुन्हा नमस्कार करून घ्यायचा. आणि नंतर आपण जे दूध किंवा पंचामृत घेतलेलं आहे त्यामध्ये एक थोडंसं तुळशीचं पान टाकून घ्यावं आणि त्याने अभिषेकाला सुरुवात करावी. आणि मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणत नामस्मरण करत हा अभिषेक पूर्ण करावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन 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 श्री गुरुदेव दत्त. आता दुधाचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर 2-3 चमचे घेऊ पाण्याचाही अभिषेक घालावा. नंतर आपलं देवाचं दहीचं तांबण घेऊन त्यामध्ये स्वच्छ अशी पाण्याने मूर्ती धुवून घ्यावी. धुवून पुसून व्यवस्थित घ्यावी आणि त्या जागेला ठेवून द्यावी. जे देवाची जिथं आपली जागा आहे तिथं. नंतर देवाला आम्ही चंदन लावतो. तुम्ही ज्या प्रकारे देवाला गंध लावता त्या प्रकारे लावून घ्यायचं. चंदन झाल्यानंतर त्यावर बुका लावून घ्यायचा आणि अष्टगंधही लावून घ्यायचा. अष्टगंध हा देवाला खूप आवडतो. या प्रकारे दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन अष्टगंधही लावून घ्यायचा. देवाला नमस्कार करून श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव. नंतर देवाला भगवं किंवा केशरी फूल आवडतं ते आपण अर्पण करायचं. मनोभावे आपण अर्पण करायचं. दत्तनामाचा जप चालूच ठेवायचा. माझ्याकडे मोठी या आकाराची फुले नसल्यामुळे मी छोटीशीच घेतलेली आहेत. भगवी फुले किंवा पिवळी फुले देवाला अर्पण करायची. नंतर ओळून घ्यायचं. नंतर उदबत्तीही ओळून घ्यायची आणि नमस्कार करून देवाला प्रसाद ठेवायचा. या प्रकारे तुम्ही दर गुरुवारी अभिषेक करू शकता. त्याबरोबर हे नामस्मरणही करू शकता. यामुळे आपल्या जीवनातील खूप संकटे अडचणी दूर होऊन आपल्याला योग्य दिशा मिळते. खरं सुख तर हे दत्तनामात आणि दत्तभजनातच आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अभिषेक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.